नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता हा व्हिडिओ खूप खास आहे. तुमच्या मुलांच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. आईने मुलांसाठी रोज हा एक अध्याय वाचायचा आहे आणि मुलांच्या गळ्यामध्ये एक छोटीशी माळ बांधायची आहे. आणि मग बघा कशी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होते, बुद्धी, आरोग्य आणि यशाची भरभराट होते. मंडळी, आज मी जे काही सांगणार आहे ते फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनापासून करून पाहण्यासाठी आहे. हा उपाय हजारो आईंनी अनुभवलेला आहे आणि त्यांना त्यांचा खूप मोठा फायदा देखील झालेला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्ये स्किप न करता सोडू नका. कारण प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती समजूनही घेतली पाहिजे. मंडळी, आजच्या काळात प्रत्येक आईला एक चिंता असते की माझं मूल अभ्यासात मागे का आहे, का लक्ष लागत नाही आहे, त्याचं वारंवार का आजारी पडत आहे, आत्मविश्वास कमी आहे. आपण कितीही ट्युशन लावला, डॉक्टर दाखवले, मार्गदर्शन केलं तरी काही वेळा प्रगती होत नाही आणि मग आपण विचार करतो की नेमकं कुठे चुकत आहे. मंडळी, अनेक वेळा कारण असतं की नकारात्मक ऊर्जा, नजर दोष किंवा आपल्या कर्माचं ओझं. आणि अशा वेळी फक्त एकच गोष्ट कामाला येते, ते म्हणजे देवाचं नामस्मरण आणि श्रद्धा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हाच विश्वास घेऊन आपण हा उपाय करायचा आहे. आता लक्ष देऊ नये का? हा उपाय आहे श्री विष्णू सहस्रनामाचा. यामधील पहिला अध्याय भगिनींनो, हा तोच पवित्र अध्याय ज्यामध्ये भगवान विष्णूंची हजारो नावे येतात आणि त्या प्रत्येक नावामध्ये एक दिव्य शक्ती असते. जेव्हा आई स्वतःच्या मुलासाठी हा अध्याय वाचते ना, तेव्हा त्या शब्दामधून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी थेट मुलाच्या मनावर, बुद्धीवर आणि शरीरावर परिणाम करते. त्यामुळे मुलाचं लक्ष लागते आणि त्यांच्या आयुष्यात यशाचे दरवाजे उघडायला लागतात. आता मी तुम्हाला खरी कथा सांगते. दिंडोरी जवळच्या एका छोट्या गावात राहणारी एक आई होती. तिचा मुलगा होता राहुल. अभ्यासात खूप कमजोर होता, नेहमी आजारी, काही केलं तरी प्रगती होत नव्हती. आई खूप चिंतेत होती. एक दिवस ती स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली, मनापासून प्रार्थना केली. तिथेच एक साधू महाराजांनी तिला सांगितले की बाळासाठी रोज विष्णू सहस्रनामाचा पहिला अध्याय वाचा आणि त्यांच्या गळ्यात तिळाची माळ बांध. सुरुवातीला तिला थोडा संशय आला, पण तिने श्रद्धेने सुरू केलं. पहिल्या आठवड्यातच मुलाचा त्रास कमी झाला. दुसऱ्या आठवड्यात अभ्यासात सुधारणा झाली आणि 40 दिवस पूर्ण होईपर्यंत तो वर्गात पुढे आला आणि तो मुलगा चांगली नोकरी करत आहे. मंडळी, ही फक्त कथा नाहीये, तर अशा हजारो अनुभव आहेत. आपण पाहूया हा उपाय कसा करायचा. सर्वात आधी अध्याय वाचण्याची पद्धत. रोज संध्याकाळी शक्यतो 6 ते 7 या वेळेत आईने शांत बसून देवघरात किंवा स्वामी समर्थांच्या फोटो समोर हा अध्याय वाचायचा आहे. मुलाला समोर बसवा, त्याला डोळे बंद करायला सांगा आणि शांतपणे ऐकायला सांगा. या मंत्राने ओम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने हळूहळू विष्णू सहस्त्रनामातील पहिले नाम उच्चारायला सुरुवात करा. प्रत्येक नाव घेताना त्यांचा अर्थ मनात ठेवा. जसा विष्णू म्हणजे सर्वत्र नारायण म्हणजे सर्वांचा आधार असा आहे, अशा प्रकारे प्रेमाने आणि श्रद्धेने वाचा. घाई करू नका. प्रत्येक शब्दात भावना ठेवा, कारण आईच्या आवाजातच एक शक्ती असते जी मुलाला संरक्षण देते. हा अध्याय रोज किमान 40 दिवस वाचा. मध्ये एकही दिवस चुकवू नका. शेवटी हात जोडून प्रार्थना करा की स्वामी समर्थ माझ्या मुलांचे रक्षण करा, त्याला बुद्धी, आरोग्य आणि यश द्या. एवढी साधी सोपी प्रार्थना पण खूप प्रभावी असते बरं का. आता दुसरा भाग म्हणजे गळ्यात बांधायची आणि यश द्या. एवढी साधी सोपी प्रार्थना पण खूप प्रभावी असते. हो, अगदी साधे काळे तीळ. या तिळामध्ये खूप मोठी ऊर्जा असते. 108 तीळ घ्या आणि तिळाची मान स्वच्छ धाग्यामध्ये ओवून एक छोटी माळ तयार करा. गुरुवारी संध्याकाळी ही माळ स्वामी समर्थांच्या फोटो समोर ठेवा. धूप दाखवा, प्रार्थना करा, मग प्रेमाने ते आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये बांधा. ही माळ किमान 6 महिने काढू नका. जर माळ उपलब्ध नसेल तर कडुनिंबाची लाकडी माळ वापरू शकता. यामागे आध्यात्मिक कारणही आहे. काळे तीळ ही नकारात्मक ऊर्जा दूर करतात, नजर दोष कमी करतात आणि मुलांच्या भौतिक सकारात्मक संरक्षण कवच तयार करतात.
त्यामुळे मुलांचं मन शांत राहतं, अभ्यासामध्ये लक्ष लागतं आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आता मी तुम्हाला आणखी 2 छोटे अनुभव सांगते. नांदेडमध्ये राहणारी प्रिया नावाची मुलगी होती, जिला मानसिक त्रास होता. तिच्या आईने हा उपाय सुरू केला आणि काही महिन्यातच तिची अवस्था सुधारली. दुसरा अनुभव म्हणजे पुण्यातील एक मुलगा जो स्पोर्टमध्ये मागे होता. त्याच्या आईने सेवा उपाय सुरू केले आणि उपायाचे फायदे तर खूप झाले. मुलाची बुद्धी वाढली, स्मरणशक्ती सुधारते, आरोग्य चांगलं राहतं, भीती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास वाढतो. काही टिप्स लक्षात ठेवा. शक्यतो उत्तर दिशेला बसून रोज वाचा. एकाच वेळी वाचा. मनात शंका ठेवू नका. विश्वास ठेवा. त्याचबरोबर ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करा. ही गोष्ट संपूर्ण 40 दिवस करा. स्वामींचे आभार माना. शक्य असेल तर गरिबांना दान करा. हा उपाय करताना सातत्य ठेवा. सातत्यामध्ये शक्ती आहे. आता मी तुम्हाला आपल्या मनात येणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी प्रेमाने सांगणार आहे. कारण मला माहित आहे की आई म्हणून तुमच्या मनात आपल्या लेकरांसाठी किती काळजी असते. हो ना, म्हणून हा भाग खूप मन लावून ऐका. पहिला प्रश्न, हा उपाय कोणत्या वयोगटाच्या मुलांसाठी आहे? भगिनींनो, हा उपाय अगदी सगळ्या वयोगटाच्या मुलांसाठी आहे. छोट्या बाळापासून ते 25 वर्षाच्या मोठ्या मुलापर्यंत. अगदी लहान मुलं असेल तर आईने स्वतः प्रेमाने अध्याय वाचायचा आणि मुलाला फक्त आपल्या जवळ बसवायचं. त्याला काही कळलं नाही तरी चालेल, पण आईचा आवाज आणि त्या मंत्राची शक्ती आपोआप त्याच्यावर परिणाम करते. आणि मोठी मुलं असतील तर हळूहळू ते स्वतः वाचतील. त्यांना फक्त प्रोत्साहन द्या, जबरदस्ती करू नका. करायची फक्त प्रेमाने समजून सांगायचं, मुलं नक्की ऐकतात. दुसरा प्रश्न म्हणजे ही माळ कुठे आणि कशी मिळवायची? अगदी सोपं आहे. तुमच्या जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानात काळे तीळ मिळतील. तिथून आणा आणि साधा धागा घेऊन काळे तीळ ओवून माळ तयार करा. स्वामींचे नाव घ्या. तुम्हाला नसेल जमत तर कोणाकडून तरी तयार करून घ्या, किंवा तुम्ही अशी माळ विकत भेटत असेल तर विकत आणू शकता. स्वामी समर्थांच्या मंदिरातून आणलेली माळ खूप शुभ मानली जाते. तिसरा प्रश्न म्हणजे पूर्ण अध्याय कुठे मिळेल? तर भगिनींनो, तुम्ही धार्मिक पुस्तकांच्या दुकानातून हे पुस्तक सहज मिळवू शकता. विष्णू सहस्त्रनाम एखाद्या जाणकार व्यक्तीकडून ते घेऊ शकता आणि रोज थोडं थोडं वाचायला सुरुवात करा. हळूहळू सवय लागेल. चौथा प्रश्न, जर मुलगा किंवा मुलगी वाचायला तयारच नसेल तर मंडळी, अजिबात रागवायचं नाही. आईने स्वतः शांतपणे वाचायचं. मुलाला फक्त ऐकू द्यायचं. सुरुवातीला लक्ष देणार नाहीत. इकडे तिकडे पाहतील, काळजी करू नका. आईचा आवाज आणि मंत्राची शक्ती हळूहळू त्यांच्या मनात बसते. एक दिवस तो स्वतः येऊन आईला म्हणेल की मला पण वाचायचे आहे. हा अनुभव खूप साऱ्या आईंनी घेतलेला आहे. आता शेवटी माझा एक छोटासा अनुभव सांगते. माझ्या बाच्यासाठी असा छोटासा अनुभव आहे, तो आज सांगते. आम्ही हा उपाय केला होता. तो अभ्यासात खूप मागे होता, आत्मविश्वास सुद्धा कमी होता, पण त्याच्या आईने हार मानली. रोज श्रद्धेने अध्याय वाचला आणि काही महिन्यातच त्याच्यात सुद्धा इतका सुंदर बदल झाला की पुढच्या परीक्षेत त्याला खूप चांगले गुण मिळाले. मंडळी, ही ताकद आहे फक्त श्रद्धेची. म्हणून आता तुमची वेळ आहे. आजपासूनच सुरुवात करा. फक्त 7 दिवस मनापासून करून बघा. फरक नक्की दिसेल. स्वामी समर्थ तुमच्या आणि तुमच्या लेकराच्या पाठीशी आहेत. मनात विश्वास ठेवा आणि सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजपासून हा उपाय सुरू करा. तुमच्या मुलांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही किती दिवस सुरू केले. हा व्हिडिओ प्रत्येक आईपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित त्यांच्या मुलालाही याची गरज असेल. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि प्रगती देव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.